आज आहे शनिवार आणि हे बघा पूर्ण घर आवरायचं काम चालू आहे। तुम्हाला घरात सगळीकडे पसारा दिसत असणार आहे, कारण आता हे बघा सोफे वगैरे लावले, हे बाकीचं सगळं पुसून वगैरे घेतलं। दादूने ही खिडकी वगैरे एकदम चांगली पुसून घेतली। हे बघा इथली सगळी घाण वगैरे इतकी धूळ झालती ना, तरी ह्या कोपऱ्यात थोडी थोडी राहिली आहे, पण त्याने चांगली पुसली। फ्रीज वगैरे टीव्ही सगळं पुसून घेतलेलं आहे दादूने। अजून मी तुम्हाला दाखवत दोघं काय करते, बहीण भाऊ। आणि हे बघा रॅक घासत आहे, इकडे बघ दिदू। हां हिने त्यांना म्हटलं हळूहळू, नाही तर घ्याशाल बोट कापून। हे इतर यांचं चालू आहे रॅक घासायचं काम। आणि मी का तुम्हाला दाखवते, नेमकी आज शनिवारी लाईट नाही आहे, तर मी एवढे सारे भांडे घासले रॅकचे सगळे। आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, हे सुद्धा सगळं आवरायचं आहे। तर त्यांची रॅक घसेपर्यंत आहे ना मी थोडासा आराम करते, कारण माझी तब्येत तर बरी नाही आहे, पण तरी काम करायचं चालू आहे। हे बघा पूर्ण भांड्याची जाळी गच्च भांडे घासून घेतलेले मी। तर आज हे सगळं आवरणार आहे आम्ही। आणि नेमकी लाईट नाही, त्यामुळे तुम्हाला बेडमध्ये सुद्धा अंधार दिसत असणार आहे। आता मी लाईट लावली आहे। हे बघा सगळं दीदीने व्यवस्थित आवरून घेतलं आहे, बेडसुद्धा सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे। तर तुम्हाला असं आजचं सगळं रुटीन दाखवणार आहे मी, की कसं काय आवरलं आम्ही, कसं काय नाही सगळं। तर अजून म्हणजे फक्त पुसायचं वगैरे झालेलं आहे। तर आरशीची काच बघा किती क्लीन केली आपल्या दीदीने, अजून भरपूर सारं बाकी आहे। तर आता ह्यांच्या अगोदर एवढे रॅक घासून होऊ देते, आणि घर आवरलं का भारी वाटतं बघा। आता बाकीचं आवरल्यावर दाखवते मी तुम्हाला। सगळं घर आवरेल दिसत आहे आता। आणि हा बघा इथं दादू बसलाय, आणि जवळजवळ 10 वाजत आले संध्याकाळचे। आणि आपलं देवाचा दिवा वगैरे आता कसं हवेने विझतो। आणि दीदी चालू आहे भांडे घासायचं काम। आणि भाजी केली मी इथं वालाच्या शेंगा, आणि इथं चालू आहे एवढे भांडे राहिले। हाय म्हणते तू हाय। हां आणि हे बघा रॅक वगैरे सगळी लावून दिली, सगळं पुसून घेतलं, सगळं इकडचं आवरलं। हे पण हे बरण्या वगैरे पुसून, हे सगळं पुसून वगैरे लावलं। तर हे बघा काचा वगैरे सगळ्या व्यवस्थित पुसून घेतल्यात आता। आणि इथं चपात्या वगैरे पण केलेल्या आहेत आम्ही। आणि बेडमध्ये सुद्धा सगळं आवरेल दिसत आहे तुम्हाला। घर आवरून झालं आमचं, आणि आता दीदी लागली आहे देवपूजा करायला। आणि दीदीचं असं असतं आठवड्यातून एकदा आहे ना ह्या पद्धतीने ती देवपूजा करत असते। पूर्ण देवघर बाजूला घेणं, देवघर एकदम चांगलं क्लीन जाळं वगैरे। आणि होतं घरामध्ये बघा तुम्ही, देवघराच्या बाजूला इकडं सगळ्या साईडला जाळं होतं, तर ते सगळं जाळं वगैरे क्लीन करून पुसून घेणं। आणि धूळ माती तर खूप येत असते बघा। आणि आपल्याला असं मस्त डिझाईन वगैरे आहे ना, तर त्या फटीमध्ये सुद्धा आहे ना तर धूळ वगैरे जाती। देवघरच्या खाली सुद्धा खूप सारी धूळ होते, तर ह्या सगळं क्लीन करायचं काम आहे ना आपली दीदी करत असते। आणि जेव्हा देवघर क्लीन करते ना खूप भारी करते। आणि बघा किती घाण तुम्हाला दिसत असणार आहे, तिनं तेवढं सगळं पुसून वगैरे घेतलं, झटकून घेतलेलं आहे। आणि आपला देवघराविषयी जो व्हिडिओ आहे ना खूप चाललेला आहे, त्याला खूप व्ह्यूज पण आलेले आहेत, लाईक पण आलेला आहे, भरपूर सारे कमेंट पण आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं देवघर खूप छान आहे, कुठून घेतलं, ह्या सगळ्या म्हणजे आम्हाला आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। तर तुम्हाला एक सांगू का, आता देवघरामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आलेले आहे। याला घेऊन आम्हाला झाले आहे 2 वर्ष, पण आता आहे ना खूप छान छान देवघर आहेत। आणि देवघरमध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, की जे असतात ना ड्रावर खाली देवघराच्या खाली असतं बघा, त्यामध्ये ते खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण कसं असतं देवघरामध्ये आपल्या घरामध्ये ना आपण वेगवेगळे ग्रंथ वगैरे आणतो, काही सामान असतं देवघराचं वगैरे, तर जर ते ड्रावर असले ना तर ते देवघरामध्येच व्यवस्थित राहतात, इकडं तिकडं ठेवण्याची गरज येत नाही। आणि मग कसं आहे आपला हात वगैरे पण लागत नाही घरामध्ये, असं काही जर प्रॉब्लेम वगैरे असलं तर त्यामुळे ना जेव्हा तुम्ही देवघर घेशाल ना, तर तेव्हा आहे ना ड्रावर असलेले देवघर घ्या। 1 किंवा 2 ड्रावर तरी देवघराला पाहिजे, थोडी हाईट का वाढा ना त्याला काय होत नाही। आणि आठवड्यातून एकदा आहे ना ह्या पद्धतीने आमची देवपूजा असतेच। आणि ती ना तुम्हाला सांगू दीदी करते, कधी दादू करतो, कधी मी करते। शक्यतो एवढ्यामध्ये ना माझी होतच नाही, कारण माझी आता सध्या तब्येत बरी नव्हती, आणि क्लास वगैरे राहायचा। आणि मग मला कसं स्वयंपाक वगैरे मी करणार, तर मग मुलं हे करणार, वरचे कामं करणार, देवपूजा वगैरे करणार।
आणि सगळ्यात महत्त्वाची दीदी तुम्हाला जे पूजा करताना दिसत आहे तर किती भारी वाटत आहे. एक एक वस्तू सगळ्या व्यवस्थित ठेवणार, सगळं व्यवस्थित आधी सगळ्या गोष्टी क्लीन करणार आणि मग देवपूजेला लागणार. तर दीदीचं असं आहे म्हणजे नाही का. आणि दादू तिचं बघून बघून दादूसुद्धा करतो, मुलांनासुद्धा ही आवड लागते. कारण ह्या वयापासून सगळ्या गोष्टींची सवय हवी त्यांनासुद्धा. थोडंसं धार्मिक वृत्तीकडं पण आलं पाहिजे, देवाधर्माचे पण त्यांनी केलं पाहिजे. भलं ते सुरुवातीला थोडा त्यांना कंटाळा येईन करायला, पण हळूहळू एकदा सवय झाली ना त्यांच्यावरती एक गोष्ट आहे हे आपल्याला करायचंच आहे तर ती त्यांना आवड होऊन जाते. आणि नंतर भविष्यात त्यांना ते करायची म्हणजे जरी मोठे झाले त्यांचे प्रपंच लागले तरी ती त्यांना एक जाणीव राहते की हे आपलं रोजचं रोज रुटीन आहे ना, आपण हे केलंच पाहिजे. कारण देवांचं सुद्धा आणि आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये आणि आता जे वातावरण आहे ना ह्या मध्ये ना देव आणि देवपूजा, नामस्मरण ह्या गोष्टी तर सगळ्या मुलांना जमल्या पाहिजे आणि त्यांनी आवर्जून केल्या पाहिजे. आणि आता आपले जे कमेंट आहे ना चॅनलवरती भरपूर सारे कमेंट येतात व्हिडिओला, तर थोडंसं त्या कमेंटवरती पण मी बोलणार आहे. तर आता दीदीची देवपूजा आपली चालूच आहे, तर मग मी म्हटलं चला व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आवाज वगैरे तर दिलेला नाही, कारण आता व्हिडिओ खूप मोठा आहे. मी सगळं शेअर केलेलं आहे तिनं कशी पूजा केली कशी नाही. आणि मग सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या शेअर असेल ते डायरेक्ट स्लो मोशनमध्ये मला व्हिडिओ दाखवायला म्हटलं ना खूप मोठा होईल. तर मग मी व्हिडिओ स्पीडमध्ये घेतला आणि आवाज म्यूट केलेला आहे. तर तुम्हाला सगळं दिसत आहे दीदीची आपली देवपूजा कशी करते आहे, काय करत आहे तिचं वाला चालू आहे. सगळं तांदूळपासून सगळ्या गोष्टी ती बदलते आणि नवीन टाकते. आणि सध्या तरी फुलं कमी आहे बरं का आपल्याकडे, नाही तर फुलं वगैरे गुलाबाला भरपूर येतात. त्या गुलाबाला रोग पडलेला आहे थोडासा ना, तर मला ते सुद्धा तुम्ही कमेंटवरती सांगा काय करावं म्हणून. तर तुम्हाला मी सांगते कमेंटविषयी बोलायचं आहे मला. तर असं आहे की भरपूर कमेंट येतात, इतक्या कमेंट येतात ना व्हिडिओला की मला ते कमेंट एवढं वाचता नाकी नऊ येऊन जातात. कधी कधी मी ना म्हणजे मला वेळच भेटत नाही त्या रीड करायला, इतक्या कमेंट असतात. तुम्ही बघा एका व्हिडिओच्या खाली शॉर्टच्या खाली खूप साऱ्या कमेंट असतात, कारण शॉर्टचं जे ऑडियन्स आहे ना ते शॉर्ट व्हिडिओला जास्त प्रसिद्धी देतात, त्यांना आवडतात बघायला. आणि लॉंग व्हिडिओ जादा नाही बघत आपले, तर असं होतं. आणि जुन्या वेळेस आहे ना पहिले जे व्हिडिओ होते ना ते लॉंग जास्त बघत होते, शॉर्ट कमी बघत होते. म्हणजे असे काही ऑडियन्स आहे जे लॉंग पण बघतात, काही शॉर्ट पण बघतात. एखादा व्हिडिओ लॉंग आहे ना खूप चालतो, एखादा जरा कमी चालतो. आता ही सुरुवात आहे आपली. आणि तुम्हाला सांगते आता कुठं आपलं थोडं हळूहळू नाव व्हायला लागलेलं आहे, थोडी ओळख व्हायला लागलेली आहे. पण कसं असतं आपल्याला ते म्हणतो ना आपण एकदा थोडंसं माणूस चांगलं चालायला लागलं पुढं ओढणारे पण भरपूर येतात, तसंच झालेलं आहे. आणि कधी कधी काय होतं मग डिप्रेशनमध्ये जातं ना, असं वाटतं काही नको हे सगळ्या गोष्टी करायला. कारण कसं आहे माहिती आहे का, एवढी मेहनत करायची, एवढी जीवाची ओढताण करायची, थोडंसं आपलं काहीतरी शेअर करायचं. आणि जरी यूट्यूबवर आलं व्हिडिओ बनवलं तर आपण एकटंच नाही, कितीतरी लोक आहेत का जे बनवतात आणि करतात. आम्ही केलं म्हणून काय बिघडतं असं पण आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपले इंस्टाग्रामला भरपूर फॉलोवर्स झालेले आहे, यूट्यूबला पण झालेलं आहे, पण त्याचा आम्हाला अजून 1 रुपयाचा सुद्धा फायदा नाही आहे, हे तुम्हाला महत्त्वाचं सांगते. तरी पण आम्ही एवढं सगळे मेहनत करतो का की भविष्यात कधी ना कधी आपल्याला काहीतरी त्याचा फायदा होऊ शकतो. आणि आशावादी आहेत आम्ही आणि त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि कोणाला वाटतं हे पैशासाठी करतात, पैशासाठी अजून पैसाच हातात आलेला नाही तर पैशासाठी म्हणून काय चालणार आहे. आत्तापर्यंत मी 6 वर्ष झाले यूट्यूबवरती मेहनत करते, ती कोणाला दिसत नाही. आणि 2 महिन्यात जे आपल्याला थोडेसे व्हिडिओ व्हायरल गेले की चांगले भरपूर आहे बरं का, पण जे 10 जण असतात ना लाखामध्ये 10 जण ते आपल्याला डिमोटिव्ह करतात, असं पण होतं कधी कधी. आणि खेचण्याचं काम करतात. कसं असतं 10 कांद्यात एक साडका कांदा असला की ते सगळे कांदे सडी, तर तशी गोष्ट झालेली आहे. आणि मग तुमचे दादा पण मला म्हणत असतात काही नको व्हिडिओ वगैरे बनवायला, एखाद्या वेळेस त्यांना पण असं मन नाही होत आणि खूप छान प्रयत्न करतात. त्यांना काही डान्स क्लास वगैरे काहीही नाही आहे, पण ती त्यांची मेहनत आहे. आणि त्यांचा जे थोडासा जुना टॅलेंट होता, पहिले ते जिम करायचे म्हणजे व्यायाम वगैरे करायचे, त्याच्यामुळे त्यांची थोडीशी शरीर वगैरे एकदम व्यवस्थित आहे, बॉडी शेपमध्ये आहे त्यांचीवाली, आणि त्यांना ते शोभतं पण. आणि राहिला माझा प्रश्न तर आता कसं आहे माझ्याजवळ जबाबदाऱ्या, गोळ्या, दुखणं वगैरे, त्यामुळं काही गोष्टी शरीरात नाही सगळ्यांचं सारखं राहत. आणि तरी पण आम्ही आमचं व्हिडिओ वगैरे शूट करायचं भरपूर मेहनत राहते याला, तुम्हाला सांगते. 2-2, 4-4 तास व्हिडिओ बनवायला, शूट करायला आणि एडिट करायला
वेगवेगळा टायमिंग द्यावा लागतो आणि व्हिडिओ एक एक शूट करायचं म्हणलं त्याला सगळ्या गोष्टी सेटअप कराव्या लागतात. आता जरी आपली दीदी हे देवपूजेचे व्हिडिओ बनवत आहे ना, तर त्याच्या अगोदर कॅमेरा सगळ्या गोष्टी सेटअप करून घ्याव्या लागतात आणि मग तो व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित दिसलं पण पाहिजे, त्यानुसार तो व्हिडिओ शूट करावा लागतो, असं पण आहे. आणि तो शूट केल्याच्या नंतर ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, ज्या नको आहेत, त्या सगळ्या ठेवायच्या, एडिट करायच्या, त्याला आवाज द्यायचा आणि मग त्याला भरपूर सारी प्रोसेस आहे ही. असं तुम्हाला वाटतं तसं नाही आहे. तर उगाच चुकीचा गैरसमज करू नका आणि जे आहेत ना वाईट निगेटिव्ह कमेंट करत जाऊ नका. चांगल्या कमेंट करा, चॅनलला सपोर्ट करा आणि मला तरी वाटेल तुम्ही जास्तीत जास्त माझे लॉंग व्हिडिओ बघा. खूप मेहनत करत आहे आम्ही आणि अजून आमची सुरुवातच आहे. आत्ताशी कुठं आपलं नाव व्हायला लागलं आहे आणि हळूहळू लोक ओळखायला लागले आहेत. अगोदर तर कोणाला माहीत पण नव्हतं. एवढी 6 वर्षाची मेहनत आहे. 2 महिन्यामध्ये थोडंसं चॅनलने ग्रो केलेलं आहे. तर काय म्हणतात त्याच्याबरोबर सगळेच यायला लागलेत आता. तर आता आपल्याला ती सवय नाही, आम्ही अजून नवीनच आहोत. कारण व्हिडिओ जरी बनत होतं पण याच्या आधी असं कोणी कमेंट करत नव्हतं. पण आता ती सवय व्हायला लागली, तर शिकू हळूहळू त्याला पण उत्तर द्यायला. तर तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ जास्त बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि चॅनलला मेंबरशिप जॉईन करा. जर तुम्ही मेंबरशिप घेतली तर तुम्हाला कमेंट तुमच्या आवडला केला जाईल आणि त्याला हायलाइट सुद्धा केलं जाईल. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा. पुन्हा अशा छानशा ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.